आपण पाहतोय की करमाळ तालुक्यातील संगोबा मंदिरामध्ये जे आहे ते नदीला पूर आल्यानंतर जे आहे ते नागरिक जे आहेत त्या मंदिरामध्ये 90 जण अडकले होते। सध्या जे आहे ते निलज पोत्रेच्या बाजूने जे आहे त्या या नागरिकांना ट्रॅक्टरच्या साह्यातून बाहेर काढण्यात आलेत। ते नागरिक आपल्याबरोबर त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया किती वेळ आपण आतमध्ये होता आणि कशा पद्धतीने नेमका काय काय आपल्या सकाळी परिस्थिती जर पाहिली काल सकाळपासून आम्ही त्या ठिकाणी संगोबा बंधाऱ्याच्या त्या पुला माझ्यामुळे मंदिरामध्ये होतो। सकाळपासून ते आतापर्यंत 24 जवळजवळ 24 आणि 12 36 तास आम्ही त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये अडकून पडलेलो होतो। सुखरूप बाहेर पडला काय वाटतं? हा नक्कीच आज परिस्थिती अशी आहे की नवा जन्म झाल्यासारखं आम्हाला जाणवत आहे। कारण परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती कशी असते हे जेव्हा पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश तेव्हा कळे। म्हणजे जीव आणि मृत्यू काय याचा अंतर आम्ही स्वतः पाहिलेला आहे। किती अंतर असू शकतं। या ठिकाणी महिला देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून ताई काय सांगाल, कसा अनुभव होता नेमका? सर खूपच डेंजर अनुभव होता। एवढं पाणी येईल अशी म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं एवढं पाणी येईल, पण अचानक एवढं पाणी बघून आमचे लहान लहान बाळ पण एवढे रडत होते ना, पण कसं बाहेर निघावं हे आम्हाला खरंच कळत नव्हतं सर। नक्कीच आपण पाहतो की तब्बल 36 तास आहेत जे हे नागरिक त्यामध्ये गुंतलेले होते। सध्या ते जे आहेत ते भावूक झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळतं। अनेक देखील या ठिकाणी लहान मुलं आहेत, त्यांचे आईवडील देखील आपल्याबरोबर आहेत। काय बोलायचं आहे तुम्हाला? बाळा तुला काय बोलायचं आहे? लय पाणी होतं काय तुम्हाला? भैया बोल काय आता काय अडचण नाही। काय वाटतंय आता पाण्यातनं बाहेर निघलाय कसं आहे? पाण्यातून बाहेर निघलं हो आता खूप छान वाटतं। आता खूप छान वाटतंय बाहेर निघल्यामुळे। नक्कीच या ठिकाणी अजून देखील नागरिक आपल्याबरोबर त्यांचे जाणून घेऊया। खूप दयनीय अशी अवस्था होती। काल आम्ही 6 वाजल्यापासून 12 तास म्हणजे 24 तास तिथं आम्ही अडकलेलो होतो आणि स्वतः सरांचे वडील पाण्यात मरता वाचलेत म्हणलं असं अवस्था होती त्यांची। अशातून त्यांना आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि निलजचे दोन काय नाव होतं सरपंच अंकुश शिंदे सरपंच सचिन नगरे 2 बुह्याची होती त्यांनी ही करून त्यांना बाहेर काढलं, तर त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती। नक्कीच आपण या ठिकाणी जे पाहतोय ते संपूर्ण हे नागरिक जे आहेत ते सध्या मंदिराच्या बाहेर जे आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांना काढलेलं असून ते यावेळेस त्यांना एक जीवनदान मिळाल्याचं आणि आपत्कालीन परिस्थिती काय असते याचा अनुभव देखील त्यांनी यावेळी TV9शी बोलताना आपल्याला सांगितलेला आहे। कॅमेरामॅन ओम मोठेसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।